जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपलं हेच चाललं होतं ना? नाही, काय तो चाललं होतं आपलं एकदम दुसरा. सीतेचंच चाललेलं आहे ना हे आपलं. हो, पंचवटी. 9वा 10वा. नववा नववा ना की 10वा? मयुरा निदानिता ते झालं का? पुढचं आहे का? ओके. पंचवटी निवास आश्रम. ओके. हा 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 हा. हम्म. हो. हा हा. ओके. हा, बरोबर. ठीक आहे. हा, पाच आहे. 9वा झाला ना? 9वा झालाय. बहुतेक झाला ना? 9वा नाही मला वाटतं ना. मयूर नादिता. नाही नाही, ते सुरू तोच केलं होतं चालला. आपण. हा, तोच चालला आता. हा. अच्छा. मयूर नादिता रम्याः प्रांशवो बहुकंदराः दृश्यन्ते गिरयः सौम्य फुल्लैस्तरुभिः आवृताः. अमृताः. हा. फुल्लैः तरुभिः आवृताः. खालच्या वाची का? सौम्य म्हणतो लक्ष्मणाला म्हणतोय. बरोबर. हे सौम्या. हा हा. हे सौम्या. मृगयूथ मयूरपयत ना काका. मृगयूथ मयूर नादिताः म्हणजे मयूर, मोरांचा आवाज. हे पुढच्या ह्याच्यात आहे की काय कोण झालं? हा, ते हा, ते मी कुठेतरी आलं. लाल हा, लाल आहे म्हणून मी जरा हे केलेलं आहे तसं. हा, ते नाहीये. बरोबर. मयूर मयूर नादिता. नादिता म्हणजे मोरांचा आवाज. नाद. हा हा. आपण केकारव म्हणतो का आपण मोरांचा? हो, केकारो. केकारव ना? हा हा हा. रम्या हा म्हणजे ब्युटिफुल. प्रांश हा म्हणजे उंच. 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 आणि बहुकंदरा, कंदर म्हणजे गुंफा ना, गुहा. गुहा. आणि बहु म्हणजे पुष्कळ. पुष्कळ गुहा असलेला असा. आणि फुल्लही म्हणजे फ्लॉवरिंग. तरुभिही म्हणजे झाड, तृतीया. आवृताहा म्हणजे कवर्ड म्हणजे गिर्यया म्हणजे पर्वत. पुष्कळ फुललेल्या झाडांनी भरलेले असे पर्वत. आणि जिथे पुष्कळ गुहा वगैरे आहेत असं दिसत आहे, असं बरोबर. लक्ष्मणाला राम म्हणतोय. म्हणजे आता सगळ्या वाक्याचा अर्थ असा होईल, हे लक्ष्मणा, मोरांचा केकारव ऐकू येत आहे. रमणीय उंच असे पुष्कळ गुंफा असणारे फुललेले वृक्षांनी वेढलेले पर्वत दिसत आहेत. दृश्यंते म्हणजे दिसत आहेत ना. बरोबर. हा, बरोबर. आपण बघितलेलं म्हणजे तिकडे बरेच गुहा वगैरे पण आहेतच ना, त्या नाशिक वगैरे म्हणजे हो, आहेत त्या ना. भागामध्ये. हा, तेच तर तसे त्यांनी बहुकंदराहा वगैरे सांगितलेलं आहे तसं. चालेल. सहज सांगते, मी मध्ये नाशिकला गेले होते तेव्हा पांडवलेणी आहेत तिथे, ती बघितली. पांडवलेणी, तेच तेच माझ्या डोक्यात आलं हा होतं. पांडवलेणी. हा. आणि गंमत म्हणजे पांडवलेण्यामध्ये 2-3 ठिकाणी जी आता आहेत अजून शिल्लक, तिथे बुद्धाची हे कोरलेली आहेत. हो, बुद्ध, बरोबर. बुद्धाच्या मूर्ती. बौद्ध हा. धर्माचं कोरीव काम दिसलं. म्हणजे हो थोडे हो. थोडे हे हिंदू धर्माचे पिलर्स दिसले असले, पण हा हा. आतमध्ये कोरीव काम ह्याचं होतं. बुद्ध. हा, आमच्या बरोबर. त्या मूर्तिशास्त्रात आम्ही बघतो ना, म्हणून. हा, बरोबर. ठीक आहे. हा, ठीक आहे. हा, चालेल. चालेल. पुढचा घे. पुढचं वाचा कोणी? दुसरं कोण आहे? अच्छा. लक्ष्मीताई. हा, वाचा. हा. एव मुक्तस्तु रामेण
लक्ष्मणः परवीरः हम्म. अचिरेणाश्रमं भ्रातुश्चकार सुमहाबलः हम्म. एवमुक्तस्तु एवम् उक्त तु रामाने लक्ष्मणः परवीरः दुसऱ्या वीरांचा नाश करणारा हम्म. हो. अचिरेण म्हणजे लगेचच हा. आश्रम म्हणजे लवकर. आश्रम भ्रातुश्चकार हम्म. भावासाठी तयार केला सुमहाबला बरोबर. श्रीरामांनी असे म्हटल्यावर शत्रूंच्या वीराचा नाश करणारा आणि अत्यंत काय म्हणतात त्याला महाबली. बली बली हो. बलशाली महाबली. असणारा हा. महाबली बलशाली. असलेला लक्ष्मण याने लवकरच आपल्या भावासाठी आश्रम तयार केला. हम्म. हा. बरोबर. धातुः एक चतुर्थी. विचारायचं होतं. लक्ष्मण हे लक्ष्मणाने होणार नाही ना? लक्ष्मण करता झाला किंवा बांधता झाला असं व्हायला पाहिजे. करता हो. झाला. हा हो. लक्ष्मण बांधता झाला बरोबर तयार करता. तयार करता झाला किंवा बांधता झाला असा. याचा अन्वय असा होईल का? रामेण एवं उक्तः तू लक्ष्मणः परवीरः सुमहाबलाः महाबली अचिरेण भ्रातुः आश्रमं चकारम. बरोबर आहे का? चकार. 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 सॉरी, चकार. हो हो हा. बरोबर. रामेण एवं मुक्ता. रामाने असं म्हटलेला हा शत्रूचं हनन करणारा शक्तिशाली विशेषण आहेत ना लक्ष्मणाचे. लक्ष्मण हा भावाचे म्हणजे भ्रातू म्हणजे षष्ठी येईल समजा. हा पितुः तसं भ्रातुः. इथे भावाचे आश्रम लगेच करता झाला. साठी नाही येणार भावासाठी? साठी. हा मला पण तेच वाटतंय. भ्रातू. काय रामा कसं आहे? नाही साठी आता साठी म्हणजे विभक्ती काय आपण लागते? नाही चतुर्थी आली पाहिजे का? पितू साठी नाही. भ्रातू पितू हे सगळे षष्ठी हो असतात ना. षष्टीच आहे हा भावाचाच षष्ठी आहे. हा. भावाचा आश्रम करता झाला. हा, भावाचा. हा भावाचा आश्रम असं म्हणतात. षष्टी आहे बरोबर. हा, भावासाठी नाही. भ्रातुः म्हणजे पंचमी आणि षष्ठी दोन्ही एक वचन येत आहेत. नाही पण ते पंचमीला काय अर्थ नाही ना. हो हो अर्थ हा. नाही. हो बरोबर. नाही मी शब्द काढून बघितला. हो. भ्रातुः. चालेल. 11वा वाचा. कोण वाचतोय? वाचू का? सर वाचा लक्ष्मीताई. हा. रामो दृष्ट्वा कृतं सौम्यम् आश्रमं सह सीतया तस्मिन् देशे बहुफले न अवसयन. कसं असं इकडे अवसत. हा उपसर्ग लागलेला आहे. हा अवसत असं. अवसत अवसतः ना. अवसत म्हणजे वसतीचं निवसती. तसं निवसती म्हणतो ना आपण. तर त्याचा भूतकाळ नेवसत. ओके. नेवसत. सुखी. ससुखम. हा ससुखम सुखी. हे जरा इकडे काहीतरी हा अर्थ खाली वेगळाच आहे काहीतरी. पण ठीक आहे आपण लावूया. दोन अर्धे श्लोक घेतले. हा दोन अर्धे श्लोक घेतले. हा 26 बरोबर. हा तर इथे 6 पण नाहीच आहे आपलं. हा 6च्या ऐवजी सौम्यम कृतम सौम्यम कृतम आश्रमं दृष्ट्वा. हा रामः सीतया सह सौम्यम कृतम आश्रमं दृष्ट्वा बघून
तस्मिन् तस तस्मिन् हा बहुफले देशे हा त्या सुखी देशात सुखम भव. त्या प्रदेशात हा न्यवसत म्हणजे राहू लागला. राहायला. हो लागले. हा हा. पण ससुखम सुखी हं. ससुखम सुखी बहुफले आणि ससुखम सुखी. हम्म. फळांनी तस्मिन देशे बहरलेल्या त्या प्रदेशात सुखाने निवास केला. हा बरोबर, बहुफले म्हणजे त्या फळांनी भरलेलं ते त्याचंच येईल, ते हा त्याचं विशेषण आहे, ते हं. त्या देशाचं हा विशेषण आहे. तस्मिन बहुफले देशे ससुखम सुखी न्यवसत असं. हा ससुखम सुखी न्यवसत असं. हम्म. आता ससुखम आणि सुखी अवस्था तसं न्यवसत ते का म्हटलंय? त्यांना तसं म्हणजे पुन्हा डबल डबल का म्हणतोय? हा निवृत्ती झाली त्यामध्ये. निरुक्त गोंधळ आला केली ते. ते. हा तेच. पण दोन्ही हा एका अर्थाच हा ससुखम सुखी अवस्था ठीक आहे, पण तो म्हणजे सुखाने सुखात राहिला असं म्हणता येईल. सुखाने हम्म. सुखात राहिला. हा हा सुखाने सुखात राहील. आणि राहिला. ओके. सर हा ते खाली शब्द वेगळे दिलेत ना ते खरं. वेगळे तेच तेच सांगितलं की ते काय आहे ना, मूळ रामायणातले हे लोक काय करतात, एक एक ओळ त्यांनी पकडलेली आहे, हा त्यामुळे एक ते ओळ इकडेच त्यामुळे हो ते हो त्याचं ते जमलं काहीतरी. हो. हा 26वा आणि 30वा श्लोक अर्धा घेतला ते. हा हम्म. तेच. हम्म. आपल्याला कळलं. ठीक आहे, पण सोपं आहे तसं हे. हा, तसं रामायण खूप हम्म. सोपं आहे वाचायला, त्यामुळे प्रश्न येत नाही. हा हा सोपं हा. आहे. हा. हा पण इकडे वाचा. पर्णशालायाम दिलंच नाहीये ना, आणि इकडे त्याचं मिनिंग मध्ये दिलंय हा तेच सांगितलं ना, ते पर्णशाला. ते ते पहिल्या ओळीतलं काहीतरी झालेलं हा आहे. हा पहिला वेळेस. हा ओके ओके. अ, असं आहे, ते पहिलं वाक्य आहे ना, हा हा. सौम्यमाश्रमं सीत्या सह दृष्ट्वा पर्णशालायां परम हर्षम आहारयत. हा म्हणजे खूप हम्म. आनंदात, म्हणजे खूप आनंदी झाला. हा आनंद व्यक्त केला त्याने. आणि मग पुढे हम्म. तस्मिन देशे बहुफले न्यवसतम न्यवसत सुख ससुखम सुखी असं ते दुसरा हा. श्लोक आहे. तर मधल्या दोन ओळी ओके. गेलेल्या आहेत. हा अच्छा अच्छा. ओके. हा म्हणजे एकूण 2 श्लोक होते, त्यातल्या मधल्या 2 ओळी हम्म. त्यांनी गायब केल्या आणि असं अशी एक, त्यामुळे तो गोंधळ झाला. दोनाचा एक करून टाकला. हा सर हे ठीक आहे. नेवसत हे कुठलं रूप निवसत. नि अधिक तुम्हाला वसत. सांगितलंय ना नि मी अधिक तुम्हाला, की बऱ्याचदा सांगितलं ना की जेव्हा उपसर्ग असतो तेव्हा तो धातूचं रूप लागल्यावर नंतर लागतो. नि अवसत असं. वसती च अवसत झालं. हा हा. हा आणि मग अवसतला नि लागलं, परत मी निवसती आहे होतं लागल्यामुळे मूळ. हा हा. पण जसं मी मग मागे आवाज सांगितलं. देतानाच म्हणायचं आपण. हो अनद्यतनच होईल. हा. हो हो हो. हम्म. हा अभावात वगैरे सारखं अभवत. हा. अवसत असं. हम्म. तर ते बघा, इथे कसं वसती आणि निवसती असं 2 प्रकार आहेत. वसती कधी म्हणतात, तर नुसतं वसतिगृह म्हणजे जिथं मुलं थोडे दिवस राहतात, काही काळ, त्याला वसतिगृह म्हणतात. किंवा वस्ती वस्ती म्हणजे टेम्पररी असते. हम्म. असं. पण निवसती म्हणजे निवास, म्हणजे तो म्हणजे बराच काळ कायमचा. असा. हा हम्म. हा कायमचा बराच असं ना. लॉंग लॉंग पिरियड. लांब, हा म्हणजे खूप मोठा काळ असं, अगदी 4 दिवस नाही असं. आपण असं 2 दिवस हॉटेलात राहतो, तिथे वास करतो किंवा वस्ती करतो. पण निवास जो असतो तो आपल्या जनरली आपलं जे घर असतं ते तो निवास असतो असं. निवासस्थान हम्म. असं. हम्म. वसती स्थान नाही, ते निवासस्थान असं. कायम. हम्म. हा भले ते 2-3 असू शकतात, पण तिथं आपण अगदी 2 दिवसात पाहुण्यासारखे नाही राहत असं. असं. हम्म. म्हणून इथं न्यवसत आहे. नाही तर नुसतं ते अवसत पण म्हणू शकले असते. हा हा. हम्म. छान सांगितलं सर. हे पूर्वी पण तुम्ही खूप आधी सांगितलेलं, अगदी हम्म. हे प्रारंभाच्या आपलं वेळेला. आठवतंय का? सुषमाताई होत्या सुरुवातीला तेव्हा झाली होती एकदा चर्चा. होय अगदी होय सुरुवातीला. होय. हा अगदी होय. सुरुवातीला. अगदी सुरुवातीला प्रारंभ किंवा असं सर काहीतरी. सरांनी हा सांगितलं हा होतं. अगदी. हम्म. प्रारंभाच्या वेळेला. सगळ्यांना आठवतंय. हम्म. आता सर तर ह्याच्यामध्ये सांगताना असं वाटतं की रामायण काळामध्ये संस्कृत जरा सोपं होतं नाही, नंतर ते व्याकरणामध्ये अडकलं ते. मग
महाभारत झालं ना मग. नाही, त्यावेळेला नॅचरल होत असं बरंचसं. नाही नाही, एकतर नाही तसं म्हणता येईलच असं नाही. आता वेदांचं जे वाङ्मय आहे ते ते सोपं त्यावेळेच नाही. आणखीन जुनं ते म्हणजे ते अजून हो, अवघड आहे ते. पण असंही ते म्हटलं प्रचलित जातं की नाहीच आहे. नाही, वेद हे अपौरुषेय होते. हो. म्हणजे ते परमेश्वराचं निश्वसित आहे. त्यामुळे आणि त्याला बरेच व्याकरणाचे नियम पण थोडे थोडे नियम नाही त्याचे लागू पडत पण नाही. म्हणजे नाही लागत. पण रामायण हे तसं म्हटलं तर आद्य काव्य आहे. हो. तर त्यामुळे आद्य काव्य हे सोपं होतं. मग नंतर मग कवींच्या प्रतिभा वगैरे जसं प्रतिभा, व्याकरण, सेम मांडणी, थिंग कालिदासांच्या वाचताना खूप कठीण जातात. ते खूप साचेबद्ध आहे ना ते. खूपच कठीण जातं कालिदासांचं वाचताना. ते कसं आहे ना की एखादी भाषा म्हणजे काही लेखक असतात ते सगळ्यांना सोप्या भाषेत लिहितात आणि त्यांनी ते हे होतात. काही लेखक असतात तर ते अत्यंत म्हणजे भाषेला असं वाकून कसंही म्हणजे तसं करतात. त्याच्यात त्यांना म्हणजे प्रतिभा त्यांची जागृत असते, नाही का? पण आता ते म्हणजे साहित्याचे दोन्ही प्रकार असतात ना, नाही का? तसं ते आता म्हणजे ती साहित्य प्रतिभा आहे. म्हणजे ते वाकवणं, शब्द मोठमोठे आणि सोपं लिहिणं ही पण एक कला आहे, नाही का? कला आहे. खरंय, खरंय. हा. सोपं लिहिणं जास्त अवघड असतं. सामान्य लोकांच्या दृष्टीने थोडं. म्हणजे जसं पण असं म्हटलं जातं ना की हे जे मोठं अभिजात जे साहित्य असतं कालिदास वगैरेंचं, ते म्हणतात की आम्ही म्हणजे सामान्य लोकांसाठी आम्ही लिहिलेलंच नाहीये. नाहीच आहे. हो. हा त्यावेळेस ते राजांचं हा काव्यशास्त्र विनोदेनं काले गच्छति धीमताम् तसं असं. होतं. शास्त्रामध्ये म्हणजे होतं. म्हणजे त्याच्यात आमची जी प्रतिभा आहे आणि तो जो म्हणजे वेळ त्याच्यातच त्यांचा वेळ जायचा असं म्हणजे प्रतिभा याच्यामध्ये. ते सामान्य लोकांचं ते कामच नाही. आणि तसं म्हटलं तर ह्या ज्या सगळ्या साहित्य कृती आहेत याचा म्हणजे ते काही फक्त संभाषण किंवा कम्युनिकेशन नव्हतं. जसं रामायणाचा जो उद्देश आहे हा काही साहित्य कृती म्हणून नाहीये. तो इतिहास आहे. रामायण म्हणजे, नाही का? इतिहास आहे तो. ते पण नैसर्गिक आहे भाई. हा नाही म्हणजे सोप्या शब्दात लिहिलेलं आहे म्हणजे लोकांना कळावं या अर्थाने. कारण रामायणाचा उद्देश हा तो इतिहास सगळ्यांना कळावा म्हणून आहे तो, नाही का? आणि इतिहासही कळावा आणि रामाच्या भक्तीचा प्रसार व्हावा या अर्थाने. पण कालिदास आणि यांची ज्या साहित्य रचना आहेत त्याच्यात असं काही म्हणजे उलट म्हणजे कळावा हा उद्देशच नाही. किती मी कठीण करून सांगतो असं कोडी वगैरे असं, नाही का? त्यामुळे त्याचे उद्देशच वेगळे आहेत जसं, नाही का? ते क्लासिकल संस्कृत म्हणता येईल त्याला. हा त्यामुळे कुठल्याही कलेमध्ये असे दोन प्रकार असतात ना, एक अभिजात कला आणि दुसरी म्हणजे सर्वसामान्य कला. आता जसं म्हणजे आता शास्त्रीय संगीत हा वेगळा प्रकार आहे आणि नाही का आणि लोककला किंवा या वेगळ्या प्रकार आहेत आता. त्याचा उपयोग वेगळा आहे. म्हणजे छोटी गीतं ती वेगळी असं. दोघांचे आपापल्या जागी महत्व आहेच, नाही का? हो हो. मला एकच एक राहिला प्रश्न हा होता शेवटचा श्लोक. जसं सीता निघून जाते परत म्हणजे तिने हे प्रवेश करते, ते सिम्बॉलिक आहे की ते खरंच आहे? ते बऱ्याचशा गोष्टी सिम्बॉलिक आहेत का? म्हणजे ती जमिनीत तिला पृथ्वीच्या उदरात जाते, सिम्बॉलिक वगैरेचा काही प्रश्न नाही. कसं आहे माहितीये का की म्हणजे माझी अशी भूमिका असते की रामायण असो महाभारत, आता आपण जर विश्वास ठेवला की हा खरा इतिहास आहे तर मग तो खरा इतिहास हा अथपासून इथपर्यंत मानला पाहिजे. समजलं ना? त्यातल्या काही गोष्टी आपल्याला आवडतील किंवा आपल्या अशा गोष्टी इतिहास मानायच्या, काही सिम्बॉलिक मानायचा, याला काय अर्थ नाही का? म्हणजे मग तिचा अग्निप्रवेश सुद्धा मग सिम्बॉलिक का म्हणायला काय हरकत आहे?
नाही का? त्याच्या पण अग्निप्रवेश भरपूर गोष्टी आहेत ना, अग्निप्रवेशाच्या भरपूरच गोष्टी आहेत. नाही आता म्हणजे डायरेक्ट प्रणय त्याच अग्नीत प्रवेश केला असंही बऱ्याच ठिकाणी नाहीये. त्याचं काहीतरी नाही वेगळं नाही वेगळंच आहे एक सगळीकडे. नाही 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 पण तशा आता काळात कसं बदल झाले. सी नाही 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 बदल झाले असं नाही. सी आता याचं सगळ्यांचं मला तरी असं वाटतं मूळ काय आहे, मूळ जे आहे ते वाल्मिकी रामायण. वाल्मिकी रामायण वाल्मिकी ते अधिकृत आहे. आता जसं जसं की आता राधेय आता त्या शिवाजी सामंतांनी लिहिलं, राधेय लिहिलं नाही का, किंवा हो. रणजित देसाईंनी स्वामी. आता स्वामीमध्ये स्वामी. हा आता किती बरंच नाही, स्वैर ते सगळं त्यांनी कादंबरी केली त्याची. हा ते खरं नाही. तर आणि तर तसंच काही बरी लोकांनी रामायण पण तसंच केलं ना. खूप तर रामायण मग झाले. सगळ्या बरीचशी रामायणं जी आहेत आता इव्हन आता कालिदासाचा रघुवंश जो आहे तर रघुवंश हा इतिहास असेलच असं नाही. ते इतिहास आणि नाट्य काव्य यांचं म्हणायचं मिश्रण ना आहे. सर, ते काव्य आहे. हा पण काव्य आहे ना. हा पण कारण कालिदास तर झालेलाच आत्ता आहे मुळे त्यामुळे त्यांनी इतकं मागचं कसं काय लिहिलं म्हणजे ऐकीव गोष्टीवर लिहिले असणार पण पण त्यांनी त्याचा प्रतिभेचा म्हणजे नाट्य म्हणूनच लिहिलंय. जसं आता अभिज्ञान शाकुंतल आहे तर ते हो. नाट्य आहे ना त्याचं. ते काही हम्म. मूळ महाभारतात सगळं जसंच्या तसं आहे का नाही. तसंच आता बरीचशी जी हम्म. रामायणं आहेत वेगवेगळ्या शेड्स आहेत तर आपण त्याची आणि वाल्मिकी रामायणाची तुलनाच होऊ शकत नाही, नाही का? नाही नाही होत, नाही होत. हा हम्म. अधिकृत हे वाल्मिकी रामायणच आहे. हा आता वाल्मिकी रामायणाच्याच जर आपल्याकडे 2 प्रती असतील आणि त्यात काही पाठभेद असतील तर गोष्ट वेगळी. पण ना आपण म्हणजे ज्या याच्यातनं भूमिकेतनं आपण रामायणाकडे बघतो म्हणजे सगळं ऍक्सेप्ट करतो आपण नाही का. आता जसं रामायणातील शस्त्र अस्त्र मग ती सगळी सिम्बॉलिक आहेत का, सगळं म्हणजे जे आपल्याला सध्या अशक्यप्राय गोष्टी वाटत त्या सगळ्या मग सिम्बॉलिक समजायच्या का, नाही का? पण मग तो प्रश्न असा पण आहे की मोबाईल हे 50 वर्षापूर्वी आपल्याला अशक्यप्रायच होते ना तसं, नाही का? हा बरोबर. मोबाईल आणि विचार पण व्हिडिओ नव्हता, नाही एक विचारही नव्हता. नाही व्हिडिओ बाकी कॉल्स सगळ्या गोष्टीसारखं ज्ञान सुद्धा येतं आणि जातं. ज्ञान येतं, डेव्हलप होतं, नष्ट होतं आणि पुन्हा येतं. तसंच म्हणजे आहे ते ते. सायकल्स आहेत. त्यामुळे ते हो. ते त्यांनी लिहून ठेवलंय ना आपल्याला आता खरं वाटत नाही म्हणून. पण आता जे म्हणजे कशाला आमच्या लहानपणीच अशा चर्चा व्हायच्या की संजयाला दिव्य दृष्टी झाली म्हणजे काय वगैरे वगैरे. पण आता ते अजिबात आपल्याला म्हणजे आता आपण ते सहज वाटत ऍक्सेप्ट नाही. केलेलं आहे ना हो. आताच्या पिढीने की हो ठीक आहे त्याला दिव्य दृष्टी म्हणजे काहीतरी ड्रोन वगैरे असेल काहीतरी आणि नाही का असं. हा एक्स्ट्रा पॉवर दिली त्याला. किंवा इंट्युशन, आत्ताच्या भाषेत इंट्युशन म्हणतात तसं. इंट्युशन नाही हे. टेन्शन नाही त्याच्याशिवाय का आता ते जसं वेगळं मला म्हणजे कसं मला डायरेक्ट मला एक ते मला तो असं एवढा होईल मला तो एवढा प्रचंड शॉक बसला होता 4-5 वर्षापूर्वी. तो इराणचा जो सेनापती होता आर्मी चीफ सुलेमानी. हा तर हा हा US अमेरिकेनी म्हणजे ते युद्ध नव्हतं सुरू झालं तेव्हा पण त्या सुलेमानीला तो फक्त असा बाहेर आलेला असताना तेवढ्या हो. याच्यात त्यांनी बॉम्ब मारलं. अमेरिकेतून त्याच्यावरती हो. बरोबर मारला. बॉम्ब. हा म्हणजे बरोबर म्हणजे इथे आपल्याला 10 फुटावर हो. एक दगड फेकता येत नाही आणि नाही का हा एवढा कसा काय मारला असेल म्हणजे नाही का. त्याच्यावर त्यांनी हे ठेवलीच असणार आहे नजर. नाही नाही नाही, त्यांच्या पण समजा माणसांवर. थर्ड वर्ल्ड वॉर मध्ये समजा नष्ट झालंय सगळं, पुन्हा नंतर हा. पुढची पिढी हो. होणार नाही असं काही होतं. आता आता जसं म्हटलेलं ना आपण जे सिंदूर मध्येच मला वाटतं ना आपले जे बॉम्ब्स होते किंवा मिसाईल्स तर ते अक्षरशः वरच्या मजल्यावर चढून त्यांनी वरच्या मजल्यावर नाश केलेला आहे ना त्याचा. म्हणजे हो. असं 3 मजली बिल्डिंग आपले बॉम्ब असा तिकडे टाकला आपला असा दगड फेकल्यासारखं असं नाही झालेलं नाही का. तिथे ते जाऊन म्हणजे त्या लोक वरच्या जाऊन हा हा, त्या मजल्यावर चढून म्हणजे त्या विशिष्ट मजल्यावरती मारलेलं आहे. म्हणजे आता भारताने पण केलेलं आहे म्हणजे असं नाही का. तर हे म्हणजे तेव्हा आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी अजूनही आपल्यावर विश्वास बसत नाही कसं काय होत असेल ते आहे. तर त्यामुळे मला तरी वाटतं की जोपर्यंत म्हणजे म्हणजे सगळ्यावर विश्वास ठेवणं हाच एक सरळ साधा उपाय आहे हा हा सध्या तर नाही का. हो. आहे ते नाही ऍक्सेप्ट करायचंय. मला हा काय प्रॉब्लेम होतो जेव्हा मुलांना सांगते ना तर हाऊ कम इट इज पॉसिबल. म्हणजे आता नाही पण ते त्यांना मग ह्यांची हेच त्यांना परशुरामांची
गोष्ट, कारण आता ते सायन्सनी प्रूव्ह करून दाखव म्हणून सांगतात. कसं शक्य आहे? नाही परशुरामांची पण गोष्ट त्यांना किंवा त्यांना रेणुका हेच मातेची त्यां- गोष्ट. नाही नाही पण मग सायन्स त्यांना सुद्धा नाही नाही सायन्स पण काही त्यांना कॉन्स्टंट नसतात. त्यांना हेच सांगायचं ना, आपण मोबाईलचं जाऊ दे म्हणा, पण ते जेव्हा मुलं लहान होते तेव्हा व्हिडिओ कॉल्स किती कॉमन होते, नाही का? हम्म. बरोबर. हा. नाही का? तर आता हो. म्हणजे ऑडिओ कॉल्स टू व्हिडिओ कॉल एवढी प्रगती खूप झाली ना, ती तरी खूप झाली म्हणजे, नाही का? असं बरोबर. म्हणजे हा. बऱ्याच गोष्टी कशा मंत्र तंत्र यंत्र असं बदलून गेलं ते. त्यावेळेला युनिव्हर्सल पॉवर ही मंत्रांनी पण मागवली जायची. आज आपण यंत्राने वापरतो. हो. हम्म. असंही असतं. म्हणजे आज मास प्रोडक्शन मध्ये आपण आहोत, तेव्हा सिलेक्टेड होती ती. आणि त्यातही मग असं त्यावेळी ते म्हणायचे ना, की आवाज होता. जसे हा, म्हणजे असं क्षत्रिय वगैरे जे असायचे तर ते एवढे शस्त्रविद्या वगैरे असं, पण मग आता ब्राह्मणांचं ते असं म्हटलं जातं परशुरामाचं ना, शापादपी शरादपी, म्हणजे शर म्हणजे का म्हणजे शराने तर आहेच, पण नुसती ब्राह्मण एका गवताच्या काडीवरती अभिमंत्रित करून ती काडी हो. फेकली तरी गर्भाची काडी म्हणजे फेकली तरी गर्भाची काडी फेकली तर सगळ्यांना मारून टाकलं, अशा पण कथा आहेत ना, म्हणजे काहीतरी ब्रह्मास्त्र व्हायचं त्याचं ते. त्याचं. हो हो हो. नाही का? म्हणजे त्याला बाणाची धनुष्य बाणाची पण आवश्यकता नव्हती ना खरी, नाही का? नाही. ब्रह्मास्त्र. हा. पण काही क्षत्रियांना म्हणजे आणि ते बाणावरती पण सोडायचे असं, नाही का? पण असायचं, ते सोडलं की सोडलं ते हो. आपोआप द्यायचं डेस्टिनी. मग ते असं, पण सध्या तरी म्हणजे माझी भूमिका हीच आहे की ठीक आहे, सध्या आपल्याला हे म्हणजे ही जी आपल्या पिढीने तर एवढी उदाहरणं बघितलेली, म्हणजे प्रचंड बदल हा. एवढा बघितलेला आहे, त्यामुळे हो. आता काही अशक्य आहे असं नाहीच आहे, नाही का? नाही, असं. काहीही करता येतं. बरोबर. कारण युनिव्हर्सल पॉवर कशी पण आणता येते. हो. सगळं नाही, काही मग आहे माझं युनिव्हर्सल. माझं भूमिका अशी असते की आम्ही हे असंच ऐकलंय आणि आम्ही ह्याच्यावर असाच विश्वास नाही ठेवलाय. नाही, असं नाही, तुम्ही असं नाही फक्त नाही. पण ऐकून असं ठेवा. नाही, पण नाही त्यावेळेचं नाही सायन्स असं तसं होतं. असं नाही मधल्या नाही, तू काळात जर गेलं अशी असं. नाही नाही नाही, पण तू जर अशी उदाहरण दिलीत ना, की म्हणजे जसं म्हणजे आमच्या लहानपणी मोबाईल हा नव्हताच, आमच्या हो, लहानपणी नाही नाही, आम्ही मिसाईल. नाही नाही, मी हा. सांगते, आम्हाला विचार पण नव्हता की असं काहीतरी येऊन पॉकेटमध्ये घेऊन फिरू म्हणून. हा हा. म्हणून आणि व्हॉट्सअप सारखं आपण करू, ड्रोन, तर ड्रोननी काय काय होतं, नाही का? तर हे हो. सगळं ड्रोन वगैरे तर गेल्या 10 वर्षात आहेत ना. 10 वर्षात काही हो. नव्हतं ड्रोनचं. हा. तर हो. त्यामुळे म्हणा, आता तुम्हीच बघा तुमच्या लहानपणी ड्रोन होते का? नाही. आता किती बदललं, त्यामुळे आता सध्या ते शाळेमध्ये आपल्या. असेंबल करतात ड्रोन. हो. पण आता ते आपल्याला अशक्य वाटतंय, पण अजून 25 वर्षात म्हणजे शक्य होईल असं सांगायचं, नाही? हे हम्म. आज अशक्य वाटतंय, त्याचं काय असं म्हणून आज अशक्य वाटणाऱ्या गोष्टी उद्या शक्य होतीलच. मग हो. आणि एक दुसरं असं म्हणजे माझं एक सांगण्याचं नेहमी हे असतं की जे माहितीच नसतं ना आपल्याला, ते कल्पनेने तुम्ही चिकारू कसं काय शकता सांगा. म्हणजे जसं पुष्पक विमान उदाहरणार्थ, तो विमान हा शब्द जो आहे, म्हणजे लंकेतून ते एका दिवसात ते आले अयोध्येला विमानाने, तर विमान हा कन्सेप्ट हा हा नुसतं इमॅजिनेशन कसं काय असू शकेल, नाही का? तेच तेव्हा पण होतं. हा. काहीतरी प्रॅक्टिकल हम्म. असल्याशिवाय म्हणजे हम्म. नुसतंच म्हणजे जसं आता एखाद्या खेड्यातल्या मुलाला आज वनवासी मुलं तुम्ही किती सांगितलं तरी म्हणजे प्रत्येकाने काही काहीच बघितलेलं नाही. म्हणजे आता मला माहिती आहे ना की आमच्या शाळेत बरीच मुलं होती त्यांनी रेल्वेच पाहिली नव्हती, आणि त्या अक्षरशः जेव्हा ते रेल्वे गावात असणाऱ्या गावात जायचे तेव्हा दिवस दिवस त्या रुळावर बसून राहायचे बाजूला, आणि कधी दिवसात 2 गाड्या यायच्या आणि त्या बघायला ते यायचे, सारखे बसून जायचे त्याच्या दृष्टी चमत्कार, नाही का? रेल्वे. आणि मुंबईमध्ये इथे आपण दर 2 मिनिटांनी ट्रेन लोकल जात असतं ते बघतो, आपल्याला फरक पण पडतो. म्हणजे त्याच काळात आणि मुंबईमध्ये लोकल सर्रास असायच्याच, पण होय. त्याच हा मुंबईपासून 100 किलोमीटरच्या आदिवासी प्रदेशात त्यांना अजिबात गंध पण नव्हता तसा. इव्हन गुप्त होणे, स्वरूप बदलणे, ही हो. कला पण, हे ज्ञान पण त्यावेळेला होतं. हो, आता जसं केवळ ते कल्पना नाही. बुकच ते तर त्याच्यातलं बरेच मूवीज पण आहे. एवढ्या लोकांना काहीतरी गुप्त होण्याचं होऊ शकतं म्हणजे असं.
डिसइंटिग्रेशन नाही का? कदाचित आणखी 10 वर्षांनी आपण होऊ शकतो. हो हो बरं. चालेल. हा सुरू करायचं आपण. हो. एक शेवटचं राहिलं होतं. झालं ना आपलं की नाही? झालं की? नाही, एक एक नाही श्लोक ना, एक राहिला होता. शेवटचा एक श्लोक राहिला राहिला. होता का? ओके ओके. एक मिनिट मी कश्चित् घेतो कालं सा वाचतो. धर्मात्मा सीतया लक्ष्मणेन च कंचित वनवासे कालं कंचित कालं स धर्मात्मा सीतया लक्ष्मणेन सह अन्वास्यमानो नेवसत्स्व नेवसत्स्वर्गलोके यथामरः स धर्मात्मा रामः सीतया लक्ष्मणेन सह अन्वास्यमान सम अमर स्वर्गलोके यथा तथा कंचित कालं नेवसत. तो धर्मात्मा श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्याद्वारे बरोबर सेवा वास करी. करत एखादा देव स्वर्गात सुखाने राहतो त्याप्रमाणे काही काळ त्या पंचवटीत राहिले. राहिले. वाटतं 7-8 वर्ष राहिलेले आहेत ते, म्हणजे असं 8 की 10 हा, वर्ष. हा, कारण हो. 14 वर्ष वनवास होता ना, 10-12 वर्ष राहिलेत मला वाटतं ते. हो हो कंचित कालं म्हटलं इथे ना. हा म्हणजे 1 वर्ष ते पोचले पहिल्या वर्षी, मग नंतर 12 वर्ष राहिले आणि नंतर मग 1 वर्ष त्यांना म्हणजे युद्ध त्याच्याकरता सोडायला लागलं असं. त्यामुळे तेवढं ते भरपूरच राहिलेले आहेत. म्हणजे 12 वर्ष म्हणजे असं छोटा काळ नाही म्हणजे असं. असं ठीक आहे. मग हे झालं तसं आपलं. तर ते दशरथाचं सुरू करूया, एखादं वाक्य होईल तर होईल. होईल. तर हा जो पाठ आहे ना, हा प्रतिमा म्हणून प्रतिमा नाटकम, हे म्हणजे नावातच त्याच्या नाटकम आहे. प्रतिमा नाटकम असं कवी दास त्याची लिहिलेलं ते नाटक आहे. परंतु तुमच्या सामान्य ज्ञान भाग 2 जे आहे, जो आता तुम्हाला परीक्षेला त्याच्यावरती एक स्वतंत्र पेपर आहे, तर त्याच्यामध्ये भाषाविषयीची म्हणजे कालिदास, भास वगैरे सगळ्यांवर माहिती आहेच. भासावरती पण माहिती आहेच त्याच्यात. तसं भासाचं प्रसिद्ध काव्य हे किरातार्जुनीय. याच्याकरता भास प्रसिद्ध आहे कवी. तर म्हणजे नाही ते भासाचं नाही, काय, भारवीचं आहे. किरातार्जुनीय हो सॉरी भारवीचं आहे. भासाचं नाही, हा भारवीच आहे. बरोबर, सॉरी माझं चुकलं. हा भासाचं नाही, भासाचं इतकं प्रसिद्ध आहे. प्रतिमा नाटकापेक्षाही मला वाटतं सर्व. तो एक श्लोक पण आहे कोणाचा तरी, की जसं उपमा कालिदासस्य त्याच्यामध्ये काहीतरी आहे, म्हणजे असं भासाचं पण आलंय असं मला वाटतं. नाही, भारवीचं आहे. भास नाहीये, भास नाही, ते कालिदासाची उपमा, भारवीचं काहीतरी म्हणजे शब्द किंवा अर्थ असं काय काय एक श्लोक आहे. मी नंतर पाठवेल तुम्हाला. हो आहे आणि आपल्या नाही, चौथ्या नाही, पुस्तकात आहे. आहे ना. नाटकं जास्त आहे पण त्याची. भाषाची नाटकं जास्त. द्रुत वाक्य एक आहे त्यामध्ये. तर इथं उपमा कालिदासाची, तसा अर्थगौरव भारवीचा. हा अर्थगौरव, भारवी अर्थगौरव. हा अजून काय पुढचं अजून एक वाक्य आहे आणि त्याच्यात. भास आहे का? पदलालित्य माघाचं पदलालित्य, माघाचं पदलालित्य, बरोबर. भासाचं नाही. हा आणि हर्ष आहे, हर्षाचं श्री हर्षाचं वेगवेगळं. हा पण त्याच्यात भास नाहीये. भासाची ना, नाही, उपमा कालिदासस्य भारवे अर्थगौरवम दंडीन पददालित्यम मागे संती त्रयोगुणः. मागे संती त्रयोगुण, बरोबर. पण असं पण याच्यात भास नाहीये. ठीक आहे. मला वाटतं भास त्या मानाने आधुनिक म्हणजे जरा जवळचं असं. बाणभट्ट आहे नंतर. त्यांची नाटकं जास्त आहेत सगळी. 13 काहीतरी नाटकं आहेत. नाही, नाटकं म्हणजे काही तसं हे नाही, पण असं म्हटलं जातं की साहित्यामध्ये नाटक जे आहे ते श्रेष्ठ मानलं जातं. साध्या कादंबरी यांच्यापेक्षा ना, संस्कृत वाङ्मयामध्ये, साहित्यामध्ये नाटक आहे बरं का, भास आहे. बाणभट्ट आहे. आहे, हर्ष आहे, कवी दंडी आहे आणि नाही, भास भास पण आहे.
हो, तुमच्या पुस्तकात तर आहेच, ते मला नक्की माहिती आहे. हो मी स्वप्न म्हणत होतो वाचव की दत्त त्याचं एक आहे. हा हा, स्वप्न वासव वाचव दत्त, दत्त. स्वप्न वासव दत्त, हम्म. बरोबर, ते त्याचं प्रसिद्ध आहे जास्त. हा प्रतिभा नाटकामध्ये स्वप्न वासव दत्ता, वासव दत्त ही त्याची नायिका असते ना ती, त्याचं. हा, तर ते जास्त प्रसिद्ध आहे प्रतिमा नाटक. प्रतिमा नाटकामध्ये मला वाटतं पूर्ण म्हणजे ची कथा मला वाटतं रामाचा राज्याभिषेक म्हणजे होणारा राज्याभिषेक तो ऍक्च्युअल राज्याभिषेक अशी ती कथा. म्हणजे याच्यावर ते 7 अंकी नाटक आहे. म्हणजे पहिलं सगळं राज्याभिषेक होणार होणार होणार, मग नंतर तो वनात जातो, मग दशरथ जातो वगैरे वगैरे, मग सगळं पुढचं 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 आणि मग परत येऊन परत त्याचा जेव्हा खरा राज्याभिषेक होतो तेव्हा मग हे प्रतिमा नाटक चालू. हा अभिषेक. आणि हा आणि हा मला वाटतं जो आहे दुसरा पुत्रवियोगेन अंक आहे. हा हा दुसराच अंक असेल, कारण आधीच्या अंकामध्ये ते सगळं छान छान म्हणजे आता राज्याभिषेकाला युवराज तयार व्हायचं. होतो. हा, इवन मला वाटतं कैकेयीला सुद्धा खूप आनंद झालेला आहे वगैरे असं दाखवलेलं आहे. म्हणजे मस्त असतं सगळं. हा, तसं ते सगळं पहिल्या अंकात आहे. आणि मग दुसऱ्या अंकात खरं हे नाट्य सुरू होतं, म्हणजे दशरथाचा हे वगैरे असं. तर ठीक आहे, वाचूया आपण एक. वाचा कोणी. कांचुकीय हम्म. सर्वतो विलक्ष्य म्हणजे सगळ्यांना विलोकी. बघून. हा, अहो नु खलु राम निर्गम दिनाद. दिनादारभ्य हा, सोडवाय शून्य हा, व्ययम हा, अयोध्या संलक्षते. हा, म्हणजे आता संधी बरोबर. सोडवून वाचायला पाहिजे. हा, हा, अहो नु खलु राम निर्गम दिनात खाली दिलंय ना संधी सोडलेलं. दिनात आरभ्य हा, शून्य एव यम. शून्य एव इयम हा, अयोध्या संलक्षते. हा, कांचुकीय म्हणजे तो त्याचा हे आहे ना, सेवक किंवा कोण, सेवक कोणीतरी. हा, हा, सेवक सगळीकडे कोणतरी. बघून. हा, सगळीकडे बघून अहो जिस दिन से राम वन में गए हैं यह अयोध्या सुनी सी दिख रही है. हा, ज्या दिवसापासून राम वनामध्ये गेला त्या हा, दिवसापासून अयोध्या अशी सुनी शांत दिसत आहे. हा. तर तेव्हा म्हणजे हा म्हणजे आता ही संस्कृतची एक खूबी आहे. म्हणजे असं आहे ना, शब्द निर्गम दिनात म्हणजे हा एक हा शब्द समास करून टाकला. म्हणजे आपल्या बाकी हा भाषांमध्ये ही सोयच नाहीये, नाही का. हो हा, हो हो की अशा झालाय. काय अश्विनी काय म्हणायचंय. नाही, काहीतरी दुसरीला म्हणतो. हा, तिकडे तर बोलूया. हा हा ठीक आहे. तर निर्गमद दिनात म्हणजे राम निघाल्या म्हणजे बाहेर गेलेल्या दिवसापासून सुरुवात दिवसापासून. करून दिनात पासून हा आरभ्य सुरुवात करून शून्य म्हणजे यम अयोध्या शून्य एव संलक्षते. शून्यच हं, शून्यच दिसते असं. हा, हं, म्हणजे रिकामीच दिसते असं. हा. म्हणजे रिकामी रिकामीच सुनसुनाट. दिसत आहे. हा, रिकामीच दिसत आहे. हा, हं. हा, आता का बरं आता कुतः म्हणजे क्योंकि. हा, आता हा श्लोक वाचा. त्याचं नागेंद्र नाव पण दिलं. यवसाभिलाष विमुखा शास्त्रे क्षण वाजिनो हेषा शून्यमुखा समृद्ध वनिता बालाश्च पौराजनाः त्यक्ताहार कथा सुदीन वदनः क्रन्दन्त उच्चैर्दिशा रामो याति यया सदा रसहजस्तामेव पश्यन्त्यमी. शार्दूल विचारलं. बरोबर. हम्म. हे मी मगाशी बघून ठेवलं होतं. हा, याचा छान आहे. खालचे खाली शब्दांचे काय? अर्थ दिलेला आहे बघा. आधी ते वाचा बघ होतं. हा हा. यवसा म्हणजे कोमल गवत. शास्त्रे क्षणा हा म्हणजे अश्रुपूर्ण असं दिसतंय. अक्ष म्हणजे डोळा दिसतोय. शास्त्रे क्षणा अश्रुपूर्ण नेत्र असलेले. हेषा शून्य मुखा
शब्दरहित मुख असलेले असलेले हं,